Good morning students. Today we are going to learn what is electromagnetic waves. Already आपण मागच्या लेक्चरला बघितलं what is a wave? Wave is a periodic disturbance. तर periodic disturbance म्हणजे काय? आता बघा आपण जे बोलतोय हे दुसऱ्यांना ऐकू जातंय. ते कशामुळं? कारण सुरुवातीला ही जी आपल्यामध्ये एअर हे एक मीडियम आहे. एअर काय आहे? मीडियम आहे. तर एअरचे जे पार्टिकल्स असतात ते सुरुवातीला अनडिस्टर्ब असतात. ते काय असतात? अनडिस्टर्ब असतात. मी बोलल्यानंतर जो पार्टिकल आहे तो डिस्टर्ब होतो, तो पुढे जाऊन दुसऱ्या पार्टिकलला डिस्टर्ब करतो, तो पुढे जाऊन आणखी दुसऱ्या पार्टिकलला डिस्टर्ब करणार आणि माझं बोलणं दुसऱ्याला ऐकू जाणार. ज्यावेळेस ते पार्टिकल्स त्याला रीच होणार. हे मायक्रोसेकंड्स मध्ये होतं. तर याला आपण काय म्हणायचं? वेव्ह. तर साऊंड वेव्ह, याला काय कोणती वेव्ह म्हणायची? साऊंड वेव्ह. आणि याच्यासाठी मीडियमची गरज आहे. म्हणजे एअर इज अ मीडियम. आता माझं बोलणं तुमच्यापर्यंत ऐकू जातं कारण एअर एक आहे मीडियम आहे. समजा दोन मित्र एका रूम मध्ये असेल आणि त्या रूम मध्ये जर व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम मीन्स एम्प्टी स्पेस. व्हॅक्यूम मीन्स एम्प्टी स्पेस. तिथं एअर आहे मीडियम नाही आहे. आता एक पोकळी आहे, व्हॅक्यूम आहे. तर मी जे काही बोलल ते तुमच्यापर्यंत ऐकूच जाणार नाही कारण एअर जो मीडियम लागतो वेव्सला ट्रॅव्हल करण्यासाठी तो मीडियम उपलब्ध नाही. कारण साऊंड वेव्सला मीडियम पाहिजे ट्रॅव्हल करण्यासाठी. पण असे बरेचसे वेव्स आहे ज्यांना मीडियमची गरज नाही. मागच्या लेक्चरला पण आपण बघितलं होतं का सनलाइटला मीडियमची गरज नसते. अशा खूप सारे वेव्स आहेत त्याच्यात मीडियमची गरज नाही. लाईट आहे, आपण जे लाईट रूम मध्ये चालू करतो त्याला मीडियमची गरज नसते. पण साऊंड वेव्सला मीडियमची गरज आहे. पण आज आपल्याला शिकायचं व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता तुम्हाला नावातूनच कळलं असतं या वेव्हकडे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि मॅग्नेटिक एनर्जी हे दोन्ही पण असतं. अशा द वेव्स विच इज असोसिएटेड विथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. वेव्ह which is associated with electrical and magnetic field is called इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. शॉर्ट फॉर्म मध्ये येतो EMW, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. द वेव्ह विच इज असोसिएटेड विथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता बघा लोअर क्लासेस मध्ये शिकला असाल तुम्ही. समजा हा जर मी एक मॅग्नेट घेतला, या मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे आणि या मॅग्नेटचा हा साऊथ पोल आहे. तर तुम्ही 10th मध्ये पण शिकला असाल एक मॅग्नेटिक इमेजिनरी मॅग्नेटिक फील्ड असते. तर या नॉर्थ पोलचे समजा इमेजिनरी मॅग्नेटिक फील्ड आहे. ज्यावेळेस मी आयनचा पीस या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणल त्यावेळेस तो काय मॅग्नेट काय करेल? त्याला अट्रॅक्ट करेल. बरोबर? किंवा मी हा साऊथ पोल जर या मॅग्नेटिक फील्डच्या जवळ आणला तर लगेच नॉर्थ पोल आणि साऊथ पोल काय होते? अट्रॅक्ट होते. समजलं? म्हणजे ही काय त्याची इमॅजिनरी फील्ड आहे. कोणाची? नॉर्थ पोलची काय झाली? इमॅजिनरी फील्ड. मग याला आपण काय म्हणायचं? मॅग्नेटिक फील्ड. किंवा 10th मध्ये तुम्ही त्याला मॅग्नेटिक लाईन्स पण म्हणत असणार. ह्या मॅग्नेटची काय झाली? ती इमॅजिनरी फील्ड झाली. त्याच्यात जर पार्टिकल आला तर एक तर तो अट्रॅक्ट होईल किंवा तो रिपल होईल. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड पण असते. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एखादी चार्ज बॉडी जर असेल, समजा एक पार्टिकल, चार्ज पार्टिकल बघा प्लस क्यू, हा एक चार्ज पार्टिकल आहे. याची पण एक इमॅजिनरी फील्ड असते. इलेक्ट्रिसिटीची पण एक काय असते? इमॅजिनरी फील्ड असते. समजा इथं मायनस क्यू हा अपोजिट चार्ज पार्टिकल आहे
ज्यावेळेस तो त्याच्या विसिनिटी मध्ये येईल तर लगेच एकमेकाला काय होईल, ते अट्रॅक्ट होईल. किंवा इथं प्लस क्यू जर असेल तर ते काय होईल, रिपल होईल. हा जर इथं आला तर तो काय होईल, रिपल होईल. आणि हा जर मायनस क्यू जर असेल तर याच्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये ज्यावेळेस तो होईल त्यावेळेस तो काय होईल, अट्रॅक्ट होईल. म्हणजे या चार्ज पार्टिकलची ही काय झाली, इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे बघा इथं मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड. मग अशा वेव्स मध्ये जिथं मॅग्नेटिक फील्ड पण असते आणि इलेक्ट्रिकल फील्ड पण असते त्याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. अशा वेव्स जिथं मॅग्नेटिक फील्ड पण असते आणि इलेक्ट्रिकल फील्ड पण असते त्याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. बघा लाईट, सनलाईट जे असते त्याला कोणत्याही मटेरियल मीडियमची गरज नसते. तसंच हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सला कोणत्याही मटेरियल मीडियमची गरज नाहीये. म्हणजे सनलाईट सुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. त्याच्याकडे पण इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते. सनलाईटकडे पण इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड असते. आपण जर मायक्रो ओव्हन जर घेतला तर त्याच्यात पण इट्स अ काइंड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याच्यात पण काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. आता बघा ही समजा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेशन म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स या डायरेक्शनला जर प्रोपोगेट होत असेल तर हे डायरेक्शन कोणतं समजू, तर एक्स डायरेक्शनला प्रोपोगेट होत असेल तर इलेक्ट्रिकल फील्ड त्याच्या वाय डायरेक्शन मध्ये प्रोपोगेट होणार. हे काय, इलेक्ट्रिकल फील्ड आणि हे झाले झेड डायरेक्शन, ही झाली मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ही झाली डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स. या डायरेक्शनला वेव्ह मूव्ह होते. तर हे तिन्ही पण बघा, इलेक्ट्रिकल फील्ड, मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स हे एकमेकाला काय, परपेंडिक्युलर. म्हणजे वेव्ह जर अशी मूव्ह होत असेल तर इलेक्ट्रिकल फील्ड या डायरेक्शन अशी मूव्ह होईल, इलेक्ट्रिकल फील्ड अशी मूव्ह होईल आणि मॅग्नेटिक फील्ड अशी मूव्ह होईल, मॅग्नेटिक फील्ड. आता हा झेड, आता हा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे पण आपल्याला बोर्ड मध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढता येणार नाही. हे झेड हे तुमच्या बाजूला आहे, असं समोर हे झेड डायरेक्शन आहे तुमच्या बाजूला येते असं. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला जाणार, इलेक्ट्रिकल फील्ड या डायरेक्शनला, आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. तुम्हाला माहिती आहे 3D स्ट्रक्चर प्लेन ऑफ पेपरवर काढता येत नाही. ऍक्च्युअली हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे तुमच्या डायरेक्शनला आहे, एक्स डायरेक्शनला प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, वाय डायरेक्शनला इलेक्ट्रिकल फील्ड आणि झेड डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड. ओके, समजलं व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर विचारलं, द वेव्स विच आर असोसिएटेड विथ इलेक्ट्रिकल फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Okay, see here, this electromagnetic wave theory was put forward by J.C. Maxwell in 1870. कोणत्या सायंटिस्टने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा कन्सेप्ट पुट फॉरवर्ड केला होता? J.C. Maxwell in 1870. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरीचे काही पॉइंट्स आपण बघू. अकॉर्डिंग टू द वेव्ह थिअरी ऑफ लाईट, व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? एनर्जी इज ट्रान्समिटेड मीन्स गिवन आउट in the form of electromagnetic radiations or wave. बघा सनलाइट पासून जे रेडिएशन्स येतात ते एनर्जीज येतात आणि देन इट इज असोसिएटेड विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपण त्याला म्हणतो किंवा त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतो. जे सनलाइट पासून जे वेव्स येतात त्याला आपण यूव्ही रेडिएशन्स म्हणतो किंवा यूव्ही वेव्स म्हणतो. मग त्याच्या कोणते प्रॉपर्टी असोसिएटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जी पण असणार आणि मॅग्नेटिक एनर्जी पण असणार.
तर परत मी फर्स्ट पॉइंट वाचतो बघा. एनर्जी इज ट्रान्समिटेड मीन्स गिवन आउट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ वेव्ह. सेकंड पॉइंट, दिस वेव्ह कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आताच बघितलं आपण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड काय आहे, दॅट ऑसिलेट in a perpendicular direction of each other. In a perpendicular direction of each other म्हणजे काय, आताच आपण बघितलं, if this is x direction and it is direction of electromagnetic waves, then electricity is y direction असणार, electrical field आणि ही झाली मॅग्नेटिक फील्ड. हे जर डायरेक्शन असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं, तर हे डायरेक्शन असणार आहे इलेक्ट्रिक फील्डचं आणि झेड डायरेक्शन असणार त्याचं मॅग्नेटिक फील्ड. समजले? इथपर्यंत नोट डाऊन करा, व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करा. ओके, थर्ड पॉइंट बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन. याचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला कोणत्याही मीडियमची गरज नाही, म्हणजे एअर मीडियमची गरज नाही, वॉटर मीडियमची गरज नाही. जसं आपल्याला साऊंड ट्रॅव्हल करण्यासाठी एअर मीडियमची गरज आहे, तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी कोणत्याही मीडियमची गरज नाही. ती कोणत्याही मीडियम नसलं तरी ट्रॅव्हल करतात. जसं सनलाईट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, तर वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नाही. आपल्याला माहिती आहे अर्थवर एअर हा मीडियम आहे किंवा वॉटर हा मीडियम आहे, पण अर्थच्या बाहेर काय व्हॅक्यूम आहे, म्हणजे हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे हे व्हॅक्यूम थ्रू पण पास होतात. जसं आपला बल्ब असतो ज्याचं लाईट एनर्जी आहे, याला पण कोणत्याही मटेरियल मीडियमची गरज पडत नाही. फोर्थ पॉइंट, all the electromagnetic wave travel with same velocity. Velocity म्हणजे speed that of light. लाईटचा स्पीड काय 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सगळेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे वेव्हज आहे ते या स्पीडना ट्रॅव्हल करतात 3 × 10⁸ मीटर पर सेकंड म्हणजे 30 करोड मीटर पर सेकंड. म्हणजे तुमचं मायक्रोवेव्ह ओव्हन असो, त्याच्यातले जे रेडिएशन्स आहे किंवा एक्सरेज आहे किंवा रिमोट मधून जे आयआर रेडिएशन्स बाहेर पडतात, इन्फ्रारेड रेडिएशन्स बाहेर पडतात, हे सगळे एकाच स्पीडनं ट्रॅव्हल करतात. त्या स्पीड किती आहे, इट इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट, दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. डिड यू गेट इट? ऑल द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल विथ सेम वेलोसिटी ॲज दॅट ऑफ लाईट. आणि लाईटची वेलोसिटी काय आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर हे 4 पॉइंट नोट डाऊन करा. आता पुढे बघा, देर आर मेनी टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. खूप सारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात, म्हणजे UV लाईट असू द्या किंवा IR रेडिएशन्स असू द्या किंवा रेडिओ वेव्हज असतात. हे वेगवेगळे टाइपचे किंवा रेडिओ वेव्हज असतात, एक्सरेज असतात. तर खूप टाइपचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात that differ from one another in wavelength and frequency. त्यांची वेव्हलेंथ वेगळी असते, त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. बघा, मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी खूप जास्त असली तर वेव्हलेंथ कमी असणार. कारण वेव्हलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह क्रिस्ट और 2 कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ, त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, लॅम्बडाने डिनोट करतो. आणि फ्रिक्वेन्सीला म्यूना डिनोट करतो आपण. तर फ्रिक्वेन्सी जितकी जास्त तितकी वेव्हलेंथ कमी, म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये इनव्हर्स रेशो आहे. वेव्हलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण म्यूना डिनोट करतो. फ्रिक्वेन्सी जितकी जास्त वेव्हलेंथ तितकी कमी, फ्रिक्वेन्सी कमी वेव्हलेंथ जास्त, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी असतं. आणि एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. कारण फ्रिक्वेन्सी जास्त वेव्हची. बघा, ही झाली वेव्ह
याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे याच्याकडे एनर्जी असोसिएटेड विथ दॅट वेव्ह इज मोर. मग जर आपण हे सगळेच जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला स्टडी करायचे, एक तर आपण काय करू, त्यांना वेव्हलेंथ नुसार अरेंज करू, इन्क्रीजिंग वेव्हलेंथ. मग इन्क्रीजिंग वेव्हलेंथ म्हटलं तर डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी येणार, बरोबर. मी एक तर त्यांना इन्क्रीजिंग वेव्हलेंथने अरेंज करल म्हणजे याचा अर्थ डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी, किंवा इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सीने अरेंज करल त्याचा अर्थ काय, डिक्रीजिंग वेव्हलेंथ. जर मी त्यांना असं अरेंज करत गेलो, सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा वेव्हजला अरेंज करत गेलो, तर आपल्याला एक स्पेक्ट्रम भेटणार आहे. त्याला आपण नाव देणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. समजलं काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? जर मी सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा वेव्हज अकॉर्डिंग, मग मी एक तर काय करू शकतो, वेव्हलेंथ इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज करू शकतो किंवा फ्रिक्वेन्सी इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज करू शकतो. तर असं अरेंज केल्यामुळे आपल्याला काय भेटणार, एक स्पेक्ट्रम भेटणार आहे. तर आपण त्याला नाव देतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फक्त एवढं नोट डाऊन करा, वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. सॉरी, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. तर आता आपण बघणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. Now see here, this is called as electromagnetic spectrum. हा स्पेक्ट्रम तुमचा CBSEच्या बुक्स मध्ये पण आहे, तुमच्या स्टेट बुक मध्ये पण आहे. तर तुम्ही हा स्पेक्ट्रम नीट बघून घ्या. The electromagnetic spectrum is a bunch of electromagnetic waves. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर आपण अरेंज केलं तर आपल्याला काय भेटतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम भेटतो. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर वेव्हलेंथ. तर तुम्ही बघा इथं वेव्हलेंथ तिथं इन्क्रीज होते, 10⁻16, 10⁻14, -12, 10⁻8 असं इन्क्रीज होता होता इथं 10⁸ वेव्हलेंथ मीटर मध्ये. वेव्हलेंथ कशात आहे, मीटर मध्ये. जर वेव्हलेंथ इन्क्रीज झाली तर फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर बघा फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते 10⁻24, 22, 20, 18, 16, 14, 12, 10, 8, 10⁻6, 10⁻4, 10⁻2, 10⁻0 आणि फ्रिक्वेन्सी म्यू, आणि ती कशात आहे, हर्ट्झ मध्ये. तर बघा सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे, रेडिओ वेव्हज, लॉंग रेडिओ वेव्हज. आणि त्यांची फ्रिक्वेन्सी काय आहे, खूपच कमी आहे त्यांची फ्रिक्वेन्सी. वेव्हलेंथ जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे आपल्या रेडिओ मध्ये जी फ्रिक्वेन्सी येते, मग रेडिओ मिरची असू द्या, ती आपण हर्ट्झ मध्ये असतं बघा, 98.8 हर्ट्झ ती त्याची फ्रिक्वेन्सी झाली. तर ते खूप स्लो फ्रिक्वेन्सीचे वेव्हज असतात, पण ते आपल्याला आईजला दिसत नाही. खूप फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे त्यांच्यात एनर्जी कमी असते. फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे एनर्जी कमी. आत्ताच आपण बघितलं होतं, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी. इतके कमी एनर्जीचे वेव्हज आपल्याला दिसत नाही. तर ते कोणते असतात, लॉंग रेडिओ वेव्हज. त्याच्यानंतर बघा इथे FM, AM रेडिओ वेव्हज, त्याच्यात थोडे फ्रिक्वेन्सी जास्त असते. नंतर हा झाला मायक्रोवेव्ह, जे मायक्रो ओव्हन मध्ये असतं त्याला आपण ते काय म्हणतो, मायक्रोवेव्हज. आता याची वेव्हलेंथ कमी होते म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, वाढणार आहे. बघा वेव्हलेंथ या डायरेक्शनने वाढत जाते, आपण आता या डायरेक्शनला येतो म्हणजे या डायरेक्शनला वेव्हलेंथ कमी होणार म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार, वाढत जाणार. तर याची फ्रिक्वेन्सी बघा मायक्रोवेव्हची 10⁻10, याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तरी आपल्या आईजला ते विजिबल नसतं. म्हणजे मायक्रो ओव्हन मध्ये जर तुम्ही एखादी वस्तू गरम करायला ठेवली आणि त्याच्या काचेतून जर तुम्ही मध्ये बघितलं तर तुम्हाला ते वेव्हज दिसणार नाही, कारण आपल्या विजिबल रिजनला ते वेव्हज दिसत नाही, कारण ते कमी एनर्जीचे वेव्हज असतात. तिथं फक्त जे बाउल ठेवलेलं असतं त्याच्यातली वस्तू गरम होईल, पण ते आपल्याला ते रेडिएशन दिसणार नाही किंवा ते वेव्हज आपल्याला दिसणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीच्या वेव्हज कोणत्या असतात, IR, इन्फ्रारेड. इन्फ्रारेड म्हणजे तुमच्या रिमोट कंट्रोल मध्ये जर तुम्ही टेलिव्हिजन ऑन जर केला तर IR रेडिएशन जातात. ते पण त्यांची फ्रिक्वेन्सी जरा जास्त आहे तरी ते आपल्या विजिबल रिजन, आपल्याला ते रिमोट मधून दिसणारे
जाणारे वेव्ज आपल्याला दिसत नाही. मग आपलं विजिबल रिजन कोणतं असतं? बघा आय आर नंतर मी जेव्हा हा पोर्शन इथं बघा इथं शेड करतो हा पोर्शन, तर हा पोर्शन आपला विजिबल रिजन मध्ये येतो. आणि बघा हे वेव्हलेंथ कशात ते मीटर मध्ये, तर पण हे जे मी इथं लिहिलंय बघा वेव्हलेंथ हे कशात आहे नॅनोमीटर मध्ये, खाली तुम्हाला दिसत नसेल आता दिसतंय, तर वेव्हलेंथ कशात आहे नॅनोमीटर मध्ये. तर तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये बघू शकता. हे झालं विजिबल स्पेक्ट्रम, म्हणजे या रेंज मध्ये आपल्याला वेव्हज दिसू शकतात. तर ती रेंज किती आहे 400 टू 750 नॅनोमीटर्स, 400 टू 750 नॅनोमीटर्स. तर हे आपलं विजिबल स्पेक्ट्रम आहे. हे काय विजिबल स्पेक्ट्रम. तर मी इथं विप्युअर लिहिलंय बघा VIBGYOR. जर तुम्ही हे जे कलर्स असतात हे रेनबोचे कलर्स असतात, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, याच्यातले लाईट्स आपल्याला दिसतात म्हणून एक कलर्स आपल्याला दिसतात. हे काय आहे एक विजिबल रिजन आहे. विजिबल रिजन कुठून तर कुठपर्यंत 400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर मध्ये आपल्या आईजला ते वेव्हज दिसतात. बघा एवढेच कलर्स असतात किंवा दुसरे जे कलर्स असतात ते याच्याच कॉम्बिनेशन्स असतात, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे सगळे ज्यावेळेस कलर्स एकत्र येतात त्यावेळेस व्हाईट कलर तयार होतो. हे सगळे कलर्स एकत्र येतात त्यावेळेस कोणता कलर तयार होतो? व्हाईट कलर तयार होतो. किंवा हे सगळे कलर जर नसले तर कोणता कलर असतो? ब्लॅक कलर. म्हणजे एवढेच कलर, एक तर व्हाईट कलर सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून एक व्हाईट कलर तयार होईल, किंवा सगळेच कलरचा ऍब्सेंट असेल तर ते ब्लॅक कलर असतो. बाकी जे कलरचे शेड्स असतात ते याच्यापासूनच बनलेले असतात. बघा रेनी सीझन मध्ये आपल्याला रेनबो दिसतो, कारण हे जे लाईट येत असतो सनलाईट पासून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ज्यावेळेस वॉटर ड्रॉपलेट मधून पास होतात तर तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतात, कारण आपलं विजिबल रिजन चे कलर्स आहे 400 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर्स मध्ये जे असतात ते आपल्या विजिबल रिजन मध्ये असतात. म्हणून आपल्याला वेगवेगळे, जसं आपण प्रिझम मधून लाईट पास केल्यानंतर वेगवेगळे कलर्स दिसतात, तसंच त्या व्हाईट लाईट मध्ये म्हणजे त्या सनलाईट मध्ये पण खूप सारे असे कलर असतात, पण ते वॉटर ड्रॉपलेट मधून पास केल्यानंतर आपल्याला ते स्प्लिट होतात, डिफरंट वेव्हलेंथने काय होतात स्प्लिट होतात आणि ते आपल्याला दिसतात. त्याच्या पुढे जर बघितलं तर या विजिबल रिजनच्या पुढे UV रेडिएशन्स आहे, त्याचं वेव्हलेंथ कमी आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय जास्त आहे. म्हणजे UV लाईट सुद्धा UV लाईट बघा फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे त्याची एनर्जी जास्त असणार आहे. म्हणजे आपण जर सनलाईट कडे जर बघितलं तर आपल्या डोळ्याला त्रास होतो, कारण त्याच्याकडे एनर्जी जास्त असते. आपल्या विजिबल रिजन पेक्षा जास्त एनर्जी असते, म्हणून आपल्याला ते रेज दिसत नाही किंवा दिसायला आपल्याला तकलीफ होईल, कारण त्याची एनर्जी काय असते जास्त असते. तर ते झाले UV वेव्स, त्याची फ्रिक्वेन्सी 10⁻16, त्याची वेव्हलेंथ 10⁻⁻8. आणखी जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची असणार? एक्स-रेज. आपलं बोन फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर एक्स-रेज देतात, त्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते, त्याची वेव्हलेंथ खूप कमी असते. वेव्हलेंथ कमी, फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे त्याच्याकडे काय असणार आहे? एनर्जी जास्त असणार आहे. तर अशा रेजला एनर्जी जास्त असते म्हणून ते आपल्या बॉडीत पेनिट्रेट करतात. मग आपल्या बॉडीचं पिक्चर येतं, कारण त्याची एनर्जी जास्त असते. एनर्जी का जास्त असते? कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. पुढे जर गेलं तर एक्सरे पेक्षा जे गॅमा रेज असतात, त्यांची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त. इथं बघा हे झालं गॅमा रेज, त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त. फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे त्याचं वेव्हलेंथ काय असणार आहे? खूपच कमी असणार आहे. तर तुम्ही हे स्पेक्ट्रम व्यवस्थित बघून घ्या बुक मध्ये. इथं बोर्डवर तो पूर्ण काढून दाखवू शकत नाही, इथं वेगवेगळे कलर्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला कळणार का जे गॅमा रेज असतात किंवा एक्सरेज असतात त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असतं. फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे त्याच्याकडं एनर्जी जास्त असते.
आणि जे आपलं रेडिओ वेव्हज असतात त्याचं वेवलेंथ जास्त असते. वेवलेंथ जास्त म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी कमी, आणि फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे त्याची एनर्जी कमी असतात. तर हे जो होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर व्यवस्थित तुमच्या बुक्समध्ये हे तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्यवस्थित बघून घ्या. पुढे जाऊन आपण ओके, त्याच्या आधी जे फ्रिक्वेन्सी बघा मी इथं लिहितो, फ्रिक्वेन्सी जे आपण कशाने डिनोट करतो, म्यू ने डिनोट करतो. वेवलेंथ लॅम्बडा ने डिनोट करतो आपण. आणि वेलोसिटी ऑफ लाइट सी ना डिनोट करतो. किती असते वेलोसिटी ऑफ लाइट? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. देणार असतो इथे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर यांच्या तिन्हीमध्ये रिलेशन काय आहे? कोणात? फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि वेलोसिटी ऑफ लाइट. त्याचं रिलेशन आहे c = म्यू लॅम्बडा. c = म्यू लॅम्बडा. c म्हणजे वेलोसिटी, म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. तर या तिन्ही ते रिलेशन, हे रिलेशन व्यवस्थित नोट डाऊन करा. तुम्हाला न्यूमेरिकल सम सॉल्व करण्यात हे उपयोगी येईल. आणि तुमच्या शीट मध्ये पण 2 सम सॉल्व करून दिलेले सोपे सम्स आहे म्हणून मी ते इथं घेत नाही. या रिलेशन c = म्यू लॅम्बडा. c म्हणजे वेलोसिटी ऑफ लाइट. वेलोसिटी ऑफ लाइट दिली जाणार नाही क्वेश्चन मध्ये, ते तुम्हाला माहित पाहिजे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि मी तर हे पण म्हटलंय सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी स्पीड असते that is equal to speed of light. Speed of light 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असतं. तेवढंच वेलोसिटी ऑफ सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची ती वेलोसिटी असते म्हणजे स्पीड. म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली जाणार आणि लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. तर हे 3 मधलं रिलेशन आहे, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि वेलोसिटी ऑफ लाइट. c = म्यू लॅम्बडा व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. पुढल्या लेक्चरला आपण बघणार आहोत प्लँक्स क्वांटम थेअरी. खूप इम्पॉर्टंट थेअरी, प्लँक्स क्वांटम थेअरी. तर त्याच्या आधी हे कन्सेप्ट एकदम व्यवस्थित बघून घ्या. याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.